नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, इथे महादेवाची पिंड तयार केली जात आहे। माझी ही मम्मी आहेत, मी आली आहेत माहेरी रक्षाबंधनला। तर माझी मम्मी आहेत ना, ती इथे रोज, आता श्रावण सोमवार चालू आहेत, श्रावण महिना चालू आहेत, तर माझी मम्मी इथे रोज काय करते, मातीची पिंड तयार करते या फुलाच्या झाडाखाली आणि त्या पिंडीची पूजा करते। हळद कुंकू, फूल, बेल, परत गावठी तूप, तुपाचा दिवा लावते। तर हे सर्व इथे पूजा करते ह्या पिंडीची आणि पुन्हा संध्याकाळी ही पिंड पुन्हा विसर्जित करते आणि पुन्हा उद्या सकाळी नवीन पिंड तयार करून त्याची पूजा करत असते। तर असं मम्मी ही पूर्ण एक श्रावण महिनाभर करते, कारण की मम्मीचा पूर्ण श्रावण महिना हा उपवास आहेत। आणि हे बघा, इथे मस्त असे फ्रेश फुलं पण मी तोडून देत आहेत मम्मीकडे। तर मम्मी गेली होती घरामध्ये आणायला तूप। आणि हे बघा, इकडे आहेत हे लाजाळूचं झाड आहेत, खूप मोठं असं झाड आहे लाजाळूचं। आणि त्याला हात लावताच बघा ना, ते जे पानं आहेत ना असे मिटतात, आतमध्ये मिटून जातात। तर खूप मस्त आहेत हे झाड बघा लाजाळूचं। आणि दुसरं म्हणजे जी पिंड आहेत ना खाली, त्या पिंडीवरती सतत वरतून फुलं पडतात। तर हे बघा, मम्मीने इकडे चमच्यामध्ये तूप आणलेलं आहे आणि तूप आणि दूध इथे टाकत आहेत, त्यांनी आंघोळ घालायची आणि त्यानंतर पुन्हा फ्रेश पाणी जे आहे पुन्हा वरतून पाणी टाकायचं आणि आता पूजा करायची, अगरबत्ती लावायची आणि हा तुपाचा दिवा पण तिथे लावायचा। आणि माझी मम्मी आहेत ना, खूप म्हणजे खूप देवाची सेवा करत असते। तिचं केव्हा पण म्हणजे दिवस रात्र तिला जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा देवाचं करत असते। आणि आता तिची घरातली पूजा झाली आहे आणि ती इथे बाहेर पूजा करायला आली आहेत शंकराच्या पिंडीची। तर ती पूर्ण महिनाभर उपवास पकडते आणि उपवासाला काही सुद्धा खात नाही, फक्त संध्याकाळी जेवण करायचं, नाहीतर मग महिनाभर पूर्ण उपवास। आणि इथे थोडासा आता इथे जी ज्योत आहेत ती ज्योत पण इथे जाळत आहेत। आणि आता ह्यानंतर तिला म्हटलं थोडेसे फ्रेश असे फुलं पण टाक। तर हे बघा, तिनं फूल पण आता टाकलेले तिकडे, पण मग अजून ती बोलली अजून चांगले फुलं तोडून टाकायच्यावरती। आता मग मी अजून थोडेसे दुसरे फुलं तोडून घेत आहेत फ्रेश असे, कारण की मम्मी काय बोलली की ही फुलं थोडीशी तुटलेले साईडना, तर चांगले फुलं तोड अजून। आणि खूप सारे फुलं आहेत वरती, हे बघा खूप झाड असं गच्च भरलेले आहेत फुलांनी। आता दुसरे फुलं घेतलेत आणि ते देवावर टाकलेत। आणि दुसरं म्हणजे मी इथे बघा हे फुलं असे टाकलेत ना, तर ती मला खूपच ओरडली, मला बोलली देवावर केव्हाही फुलं वाहत असताना अगदी सरळ व्हायचे, व्यवस्थित तिथे सरळ ठेवायचे, वाकडे ठेवायचे नाहीत। आणि त्याच्यानंतर ती सौराष्ट्र सोमनाथ तंच हे जे ज्योतिर्लिंगांचं जे आहेत ते इथे ज्योतिर्लिंग स्तोत्र ते इथे बोलत आहेत। हळू हळू पुढे गाडी पाय, तुला येते का रे गाडी? ही बाळाला हुशार आहे हा ना, बाळा पण घ्यायची नाही हा, तुझे पाय पुरत नाही। अगं बार आहे मम्मी, पेटली का? देख काढच पेटी। हा लय लवकर फावरून आला हा ना पंकज? हा पंकज बोलायला लवकर फावरून आला।
होते फुलं आणू तुळशी टाकायला थांब मी आणते फुलं धर मला खायची मम्मी उपवास आहे पप्पाला उपवास आहे मम्मीला उपवास आहे कोणाला मला उपवास मला खिचडी आवडते खिचडी ना शेंगदाणे गाव असले का मी परत राहते मला नाही आणि हे बघा इकडे कपडे पण धुतलेत तर कपडे माझ्या मुलींनाच धुतलेत तर आता कपडे वाळू घालत आहेत हे बघा आणि आतमध्ये तुम्ही बघितलं ना आतमध्ये देवाचे कपडे आहेत विठ्ठल रुक्मिणीचे ते आतमध्ये वाळू घातले आहेत आणि हे बाकीचे जे आहेत ना हे इकडे बाहेर टाकले आहेत हे बघा कपडे आहेत ना आम्ही स्वयंपाक करत होतो आणि कपडे माझ्या काव्यानेच धुतले मम्मी बोलती कसे धुतले पण अगदी व्यवस्थित असे तिने कपडे धुतले इथे हे बघा मस्त तणनाशक मारायचं ना मग किती किती गाबाळ आहे एखादं सापसुती सुकाटा एवढे एवढी सारखी आवरायची हा ना एवढे आणि माझ्या काव्याने सर्व कपडे धुतले आणि ती मला वाळू घालायला मदत पण करू लागत आहेत तर ते आता माझ्या साईडला आहे तिकडे आणि मी इकडे हे कपडे मस्तपैकी वाळू घालत आहेत कारण की काय होतं थोडंसं ऊन पडलं की नंतर परत बुरबुर सुरू होते पावसाची म्हटलं मग लवकर वाळून जाईल कपडे आणि हे बघा इकडे काव्या पण मदत करू लागत आहेत वाळू घालायला ती त्या आणि हे बघा आता इथे कपडे वाळत टाकलेत हा आणि काव्याने बघा जे ड्रॅगन फ्रूट आहे ना ड्रॅगन फ्रूट तोडलेत तुम्हाला दाखवते मी त्याला हे बघा इथं पेरू आहेत बघू आणि हे बघा हे आहे ड्रॅगन फ्रूट मी तोडून दाखवते तुम्हाला कसं आहे ते मधून तर हे बघा किती मस्त आहे ना ड्रॅगन फ्रूट चल आता झाड बघूयात आपण चला मग किती आलेली हा ना काव्या आणि हे बघा हे आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड हे बघा किती ड्रॅगन फ्रूट आलेली आहेत इथेच ना माझ्या वडिलांच्या इथे पूर्ण ही शेत पूर्ण बाग होती ड्रॅगन फ्रूटची पण मग इकडे म्हणजे विक्री कशी करावी काय इकडे कोणी घेत नव्हतं ड्रॅगन फ्रूटला मग म्हणून पूर्ण बाग काढून टाकली आणि आता हे एक झाडं आहेत ड्रॅगन फ्रूटचे ते बघा आले मी चाल घरी हे बघा किती जास्त आले आहेत ना याला हे बघा किती ड्रॅगन फ्रूट आलेले आहेत हे जे रेडवाले ना हे रेडवाले पिकलेले आहेत हे बघा हे रेडवाले आहे हे पिकलेले आहेत आणि हे ग्रीनवाला आहे हा ग्रीनवाला हा कच्चा आहे आता हा ग्रीनवाला थोड्या दिवसांनी हा पिकेल हे बघा किती सर्व आहे ना ड्रॅगन फ्रूट इकडे तर खूप आहेत हे बघा इकडे पण एक झाड आहेत याचे कच्चे अजून बारीक बारीक आहे आणि इकडचे हे ड्रॅगन फ्रूट पिकलेले आहेत आपण थोडंसं पुढे जाऊन बघू ना हे बघा हे ड्रॅगन फ्रूट पिकलेले आहे बघा एक तोडते मी इथे हे बघा पूर्ण पिकलेले हे बघा पूर्ण पिकलेले बघितलं ना आता आपण घरात जाऊन खाऊयात चला मग आणि घरात पण तोडून नेलेले मम्मी ना तर म्हटलं आता तुमच्यासोबत शेअर करावं व्हिडिओ ते झाड तुम्हाला दाखवत कसं आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड हे बघा आणि हे पिकलेले आहेत ना हे आता घरात जाऊन खाऊ बघा एकच नंबर ड्रॅगन फ्रूट आहे ना आता आपण घरात जाऊन खाऊ ठीक आहे चला आणि ही बघा काऊ बघा माझ्या वडिलांची गाय ही आणि हे गाईचं वासरू आहे छोटंसं चला आणि हे बघा आता मी कापते हे ड्रॅगन फ्रूट आणि कसं कापायचं बघा हे वरचं हे कातड आहेत ना हे कवच आहेत ना वरचं असं काढून घ्यायचं आणि हे बघा हे वरचं कवच आहेत ना असं काढून घ्यायचं हे कातड वरचं आणि हे बघा आतमध्ये बघा किती मस्त ड्रॅगन फ्रूट आहेत ना एकदम मस्त एकच नंबर आहे हे साईडला ठेवते मी हे बघा हे पण काढून घ्यायचं हे बघा दादाला किती आवडतं आणि माझ्या आयुष्यात खूप आवडतं ना
माझ्या आयुषला इतकं आवडतं ना हे ड्रॅगन फ्रूट. हे बघा किती मस्त आहेत ना. आणि आता हे खाऊन घ्यायचं बघा. तू खाल्लं का? तुला खायचं बाळा? खा ना. युग हे बघा इतकं मस्त इतकं छान लागतंय ना. बघा एकच नंबर आहे. आणि आता फायनली आमचे जेवण वगैरे सर्व आवरलं. आणि इथे बघा मी इथे आता ओवाळून घेत आहेत, कारण की काल माझी बहीण आली होती, तिनं ओवाळलं आणि मी आज आली होती. म्हटलं मग आता चला ओवाळून घेऊयात आपण. तर मी माझ्या भावासोबतच आली होती, त्याला नाईट होती ना, तर मग त्याच्यासोबतच सकाळी आली 8-8:30 वाजता. आणि त्याला इथे ओवाळत आहेत. काय नारळ बिरडलं ठेवती का मग कशाला मोठे पडले वाजत तुला असं राग ना दे चालतो बाबाचा झालं काय पडतीच्या बाबाच्या बाबाला दे एक वाढील ना. अगं त्याला मस्त लाईटिंग लागायची माहिती का उडी त्याच्यात. अगं लागा बोराने कवर बांधले घालायची नाही माहिती. ते झाड अशी झाडच पाहिजे व्यवस्थित दिसते. अजून एक असं राखायचं बाप्पा माझ्या बुडीने कावेरी घातली. त्या दोन्ही बांधा. हा कुठे बांधा हा नाही टोपी बोललेला वाळून घेतात. पदायला राहत नाही बाई. हा सोड मग हा असं काहीतरी जाऊ दे आवर सटकत खाली घे. उभी राह ना सगळ्याची कपाट. हळदी कुंकू लाव ना पहिले. हा ना काही तुला काही अगं बाई बाहेर घात ताट आता देत ना थोडं खाली जर ना खाली जर ना थोडं थोडं माग सरक. तिला झाले ती एक झाली हात झाली फोटो ठेव खाली पाया पडा आता. तिच्या पडल पडला गुडीला पण पाया. तिथे बाबा पडतात चल. दीदी ये बोट ये काय मधलं मधलं 2 नंबरचं. तुला नाही वाळायचं का उठ ना काय नाही अय बस दीदी कुंगे वाळून. तुमच्या घरी स्वराने वाळलं असेल ना गुडे? स्वराने हा नाही एवढ्या म्हणते एक पोर आहे तरी तिला पटकन काढते पैसे इकडे. हा मग ती मला 1000 दे. तुला 1000 कुठून देऊ? कोण पंकज? आणि हे बघा आता इथे आम्ही म्हणजे तिघींनी पण इथं ओवाळलं आहेत माझ्या भावाला. आणि माझी मुलगी पण आहेत ना, ती पण आता ओवाळणार आहे तिच्या भावाला, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाला. आणि आमचं कसं आम्ही सर्व आहेत ना, म्हणजे आम्ही सर्व म्हणजे 2 बहिणी आणि 1 भाऊ आहेत. तर आमच्या म्हणजे या दोघांना पण, माझ्या भावाला आणि बहिणीला दोघांना पण 2-2 मुलं आहेत. आणि मलाच 1 मुलगी आहेत, म्हणजे ह्या 5 जणांची एकच बहीण आहेत. तर हे बघा आता मामा पण तिच्या पाया पडला आहेत. आणि हा ड्रेस बघा माझ्या काव्याने घातलेला ड्रेस आहेत ना, हा तिच्या आजी बाबांनी तिला आणलायत. ते पंढरपूरला गेले होते ना, तर तिकडनं घेऊन आलेत. आणि मी माझ्या मम्मी वडिलांना काही भेटायला गेलीच नाहीये, कारण की त्याच्यानंतर भेटायला जायचं, पण त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर लगेचच माझी आजी म्हणजे आजीचं निधन झालं. तर त्याच्यामुळे मग डायरेक्टली आम्ही तिकडेच भेटलो. हा राखी बांध पहिले. थांब याला राखी कोणी बांधली का? तू बांधली का? इकडे बाहेर आहे वरती पा, इकडे पा.
काढ दोघं माझ्याकडे पहा, दोघं माझ्याकडे पहा. अरे आता व्हिडिओ काढतो याच्यामधून फोटो काढून घेता येतं मग. बाळा फोटो काढून काढले तुला नंतर पाठवेल मी. तो कालचा ते उलट्या हात द्वारा बांधला मग. नाही ग मम्मी, ते एवढं बरोबर बांधलं जसं काही. डाव्यात राख्या बांधत्या का? त्याला पेडा घाल. डाव्यात राख्या बांधत्या हा का? पप्पाला वावळलं का? कोणी वावळ? कुठं वावळलं का? बस पप्पा. आता कावर आले नाही इकडं. आरतीने यायचं ना पण. इकडं बाय जाऊ दे, बसू दे आता. भरले बाटली काही बाटली भरली तरी बाटली किंवा मी तिकडे ठेव. माई होती ना ती. माई तो सोबत आली का काल? मग हाय का आम्हाला सुरूच नाही आलो हा का? आणि हे बघा, आता घरातील सर्व काम आवरून जेवण वगैरे करून आम्ही चालू आहोत पोल्ट्रीकडे. माझ्या वडिलांची पोल्ट्री आहे, लेअर पोल्ट्री फार्म, जे लेअर अंड्यावरची पोल्ट्री आहे. तर अंडे गोळा करायचे. आणि इथे हे बघा, इकडे आलो आहोत आम्ही. आणि इकडे गडी आहेत, पण मग आता रक्षाबंधनला ते घरी गेले आहेत. तर हे ट्रे आहेत, हे ट्रे असे थोडे थोडे ठेवायचे आणि ह्या ट्रेनमध्ये अंडे गोळा करायचे. चला मग आता गोळा करूयात आपण. मोठे तसं राहते बारीक बारीक. बरं हा घे घे घे, ते राहू तसंच मग. खाल्लं कोण टाकू? कुत्र्याला दिला असतं ना. नुसकान नको करू. आणि अंडे गोळा करता करता येत ना माझ्याकडनं पटकन एक अंड फुटलं. इतकं म्हणजे मोठं अंड फुटलं, मला समजलंच नाही. म्हटलं आता पटापट गोळा करून घेऊ, परत इतके सर्व गोळा करून घरी पण जायचे आहेत. आणि थोडे नाही आहेत, पूर्ण 10,000 अंडी आहेत. 10,000 अंडी गोळा करायला 2 तास तरी लागेल. 2 तास नाही इतके, कारण की आम्ही भरपूर जण आहोत. तर मग सर्व गोळा करतात. आणि आता माझी भाऊजाई नाही आहे तिथं, माझे पप्पा पण नाही आहेत. नाही तर मग त्या दोघांना सवय आहेत ना, ते इतके पटपट अंडे गोळा करतात आणि आम्हाला काही सवय नाही आहेत. म्हणून मग चाललंय आता हळूहळू. आणि त्यात अंड पण फुटलं माझ्याकडनं, सुरुवातीलाच अंड फुटलं. तर मी आता कोणाला सांगितलं नाही, इथं गपचूप साईडला फेकून दिलं. ठीक आहे, जाऊ द्यात. तुम्ही बघितलंय ना, तुम्ही बघितलं असेल तर. आणि कोंबड्या बघा ना, इतक्या गागता येत ना, त्यांना असं वाटतं की केव्हा अंडे गोळा करून होईल आणि केव्हा यांना खायला टाक. म्हणजे त्यांना असा गैरसमज त्यांचा होतोय ना की आमच्या पुढे आता खाद्यच आणून टाकताय. आम्ही समोर अंडे गोळा करतोय ना, तर त्यांना असं वाटतं की खाद्य आलं की काय. आणि आता अंडे गोळा करून झाले की नंतर खाद्य टाकायचंय त्यांना. तर हे बघा, आता असे ट्रे गोळा करून वरती ठेवले आहेत मी. हे बघा किती मस्त अंडे दिसतात ना, एकच नंबर अंडे दिसत आहेत. आणि अंडे पण जाऊ द्यात, पण कोंबड्या पण बघा ना किती छान दिसत आहेत. आणि खूपच अशी एक मज्जा येते अंडे गोळा करायला, खूप छान वाटतं. असं एक एक अंड घेऊन गोळा करायचं, एक एक 2-2, तर खूपच मस्त वाटतं. हे बघा, आणि त्यांच्या इतक्या गागाटीत ना, खूप चिव 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 सारख्या त्या कोंबड्यासारख्या गागत राहतात. आणि खायला पण आहे तरी त्या गागतात ते. हे बघा, खूपच अंडे, असं वाटतं किती गोळा करून किती नाही. आणि ठीक आहे, तर जर तुम्हाला कोणाला हा बिझनेस जर करायचा असेल ना, तर नक्की करा. खूप छान आहेत, खूप प्रॉफिट आहे ह्या बिझनेसमध्ये. म्हणजे हो, आता श्रावण महिना चालू आहे म्हणून थोडीशी बाजार कमी आहेत,
पण तरी पण परवडतं. आणि इतर वेळेस तर मग खूपच जास्त बाजार असल्यावर तर मग खूपच परवडतं. तर नक्की तुम्ही हा बिझनेस करा. लेअर पोल्ट्री फार्मचा थोडंसं याच्यामध्ये भांडवल जास्त लागतं सुरुवातीला, पण नंतर काही टेन्शन नाही. नंतर एकदा म्हणजे सेट झालं ना, तर सेट झाल्यावर प्रॉफिटच प्रॉफिट आहेत. तर हे बघा खूप अंडे आहेत. मोठे इकडे पाहिजे मोठे. अरे पण त्यात किती मोठे. दोन कमी आले, 2 ते झाले. ते 4 नंबर अगं या ट्रे मध्ये 2-3 अंडे पाय उड्या ठेवले तोंडाशी पाहिजे. ते उचलले का तो? आणि आता ह्या फार्म मध्ये पूर्ण अंडे गोळा करून झालेत, पण तरी देखील पाठीमागे अंडी आहेत. हे बघा परत नवीन पाठीमागे अंडी पडलेली आहेत. कारण की कोंबड्यांचं कसं असतं, ते काय एका वेळेस सगळ्या कोंबड्या अंडे देत नसतात. कोणी सकाळी, कोणी दुपारी, कोणी संध्याकाळी. हे बघा पूर्ण मला 3 अंडे सापडली. म्हणजे आहेत भरपूर अजून पुढे आहेत, पण पूर्ण फार्म मध्ये फिरावं लागेल. इथे जागीच 3 अंडी सापडली मला. आणि खूपच सारखे ते अंडे देत असतात. पण मग यांची अंडे गोळा करायची जी वेळ आहेत ना, ते आहेत फक्त दुपारची. म्हणजे दुपारी 12, 1, 2 या दरम्यान ते अंडे गोळा करतात. आणि मग किती पण अंडे देऊ, मग आज परत जातील येत ना, ते आता उद्या गोळा होतील. अंडे काही खराब होत नाहीत. आणि हे बघा आता हे दुसरं फार्म आहे तिकडे समोर. हे बघा आता ह्या फार्मचे पण करायचे आहेत. आणि हा फार्म नवीन आहेत म्हणून याच्यामध्ये तर खूपच जास्त अंडी आहेत. अगदी एका रो मध्ये आहेत ना, एका रो मध्ये 40-50 ट्रे जास्त निघत असेल, मी एक अंदाज सांगितला. आणि इकडे उडीद मूग आहे, उडीद मूग पण केलेले आहेत. मध्ये जागा होती ना, मग तिथे केलं. आणि आता बघा या फार्म मधले अंडे गोळा करायचे. हे बघा किती अंडे आहेत ना. आता हे गोळा करायची. आणि वरती हे बघा खाद्य टाकण्यासाठी अशा भांडे पण तयार केले आहेत. डायरेक्ट या भांड्यांमध्ये खाद्य पडतं. आणि नंतर मग असं एक म्हणजे ते असं हाताने जर सरकवलं ना, तर पूर्ण हे बघा इथे पाईप आहे छोटे छोटे समोर दिसतात तुम्हाला. तर ह्या पाईपांद्वारे इथून तिथून पूर्ण याच्यामध्ये त्यांच्या पुढच्या ट्रेमध्ये खाद्य पडत जातं. कारण की खाद्य टाकण्याचा ताण वाचतो. तर मग पहिले सुरुवातीला अंडे गोळा करून घेऊ आपण. इथले पण आता तिकडचे गोळा करून झालेत, ते ठेवले पण खोलीमध्ये. आणि आता इकडचे पण वेगळे गोळा करायचे. त्याच्यासाठी पण वेगळी खोली इकडे ह्या साईडला, तर याचे पण वेगळ्या खोलीमध्ये ठेवायचे. नमस्ते मित्रांनो. तर हे बघा यांच्या इकडे किती गागाट चालू आहे. आणि आता अंडे गोळा करून घेऊ चला. तर हे बघा आता अंडे गोळा करू. आणि एवढा जास्त आवाज आहे ना यांचा, काहीच ऐकू येत नाही. आणि हे बघा इकडे आहेत कोंबड्यांसाठी फीड, म्हणजे जे कोंबड्यांचं जे खाद्य आहेत ना, तर ते इकडे स्टोअर करून ठेवलेलं आहेत. आणि इकडे समोर हे बघा इकडे मशीन पण आहेत. म्हणजे ह्या मशीनमध्ये टाकून, एक गिरणी बोलतात त्याला, तर ह्या गिरणीत टाकून छोटासा त्याचा भरडा तयार होतो त्या फीडचा सगळ्या. म्हणजे सोयाबीन, मक्का इथे साठवले आहेत. आणि डायरेक्ट तिथे साठवून इकडे आता कोंबड्यांपुढे टाकायला घेऊन येत आहेत माझा भाऊ. कारण की इकडच्या साईडला आहेत ना हा जुना फार्म आहे. तर ह्या जुन्या फार्ममध्ये त्यांना काही म्हणजे असं वरतून खाद्य म्हणजे आपोआप खाद्य पडण्याची काही सिस्टीम नाही केलेली इकडे. तर त्या नवीन फार्ममध्ये आहे, तिकडे खाद्य टाकलं. तर आता इकडे आलो आहोत. हे बघा आता इकडे टाकत आहेत माझा भाऊ आणि माझी मुलगी, 2 जण खाद्य टाकत आहेत. हे बघा इकडे खाद्य टाकायचं काम चालू आहे ह्या दोघांचं. आणि 2 रो आहेत ना, एक वरती आणि एक खाली. मग वरती तो खाद्य टाकत आहेत आणि खाली माझी मुलगी टाकत आहेत. हे बघा म्हणजे तिला हौस आहेत म्हणून ती करतेत. हे बघा आणि इतकं छान वाटत आहेत ना. इतका त्या सगळ्या कोंबड्या बघा कशा खात आहेत. खालच्या कोंबड्या बघा कशा टपटप खात आहेत. आणि वरच्या बघतायत की केव्हा आम्हाला खाद्य टाकेल म्हणून.
आणि हे बघा तो आता टाकतोय आणि इतकं छान वाटत आहेत ना, एकदम म्हणजे एक एक्झाम्पल कबूतर, सेम कबुतरासारखं वाटत आहेत. म्हणजे आता तर काहीच नाही, त्या कोंबड्या मोठ्या झाल्या आहेत, पण जेव्हा एक छोटे पिल्लं आहेत ना, छोटे पिल्लं आणून ते जेव्हा मोठे होतात, थोडेसे 2-1 महिन्याचे होतात ना, तर तेव्हा अगदी सगळे असे कबूतर दिसतात, व्हाईट कबूतर, पूर्ण व्हाईट, आणि त्यांचा हा लाल कलरचा तुरा. इतकं छान वाटतं ना, खूपच छान वाटतं. आणि तेव्हा इतका काही तुरा नसतो, 2 महिन्याचा असताना हा तुरा त्यांचा नंतर वाढतो. आणि एक छोटे पिल्लं म्हणजे हे माझे वडील ते आहेत ना, 1 महिन्याचे एक दिवसाचं पिल्लू आणतात, 1 ते 2 दिवसाचं पिल्लू आणतात. नंतर ते वाढून लगेच 3 महिन्यामध्ये अंडे द्यायला पण सगळ्या कोंबड्या सुरू होतात. 3 महिन्यामध्येच अंडे देतात आणि 3 महिन्यामध्ये त्यांची फुल ग्रोथ होत असते. हे बघा, कारण की खाद्य टाईमशीर आणि भरपूर खाद्य आहेत, त्याच्यामुळे इतका काही प्रॉब्लेम होत नाहीत. हे बघा सर्वांना. आणि दुसरं एक गोष्ट, सर्वांना एक सेम प्रमाणातच खाद्य टाकलं पाहिजे. नाहीतर जास्त जर खाद्य झालं, त्या मुख्य प्राणी आहेत, त्यांच्यापुढे खायला किती असतं तर त्या खातच राहतील, खूप खातील. मग काय होतं, जर जास्त खाद्य जर झालं त्यांच्यापुढे, हे जे फीड आहे हे जास्त झालं तर काय होतं की त्यांचं जे अंड आहेत ना ते खूप मोठं होतं, डबल अंड होतं. आणि डबलचं अंड काही चालत नाही मार्केटमध्ये. म्हणजे मीडियम जे रेग्युलरली अंड आहेत ना तेच अंड मार्केटमध्ये चालतं. डबलचे अंडे काही इतके घेत नाहीत कोणी, तर म्हणून त्यांना खाद्य हे मापातच टाकलं पाहिजे. हे बघा, ही किती लागत जाळ्या एवढं एवढं. किती चालतं रे बाबा. आणि हे बघा, आता आम्ही सर्व चाललो आहोत घरी. आणि घरी जाऊन पण स्वयंपाक बनवायचा आहे, सर्व आवरायचं आहे. आणि त्याच्यानंतर तिथे मंदिरात पण जायचं आहे. म्हणजे माझ्या वडिलांचंच मंदिर आहे इथे, विठ्ठल रुक्मिणीचं, तर तिथे पण जायचं आहे. म्हटलं जाऊयात, थोडं देवाच्या ठिकाणी बसलं का छान वाटतं. तर 5 वाजता आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत. तर चला मग आता. तर हे बघा, आता इथले सर्व आवरून झाले आहेत. आणि माझा भाऊ येत ना, तो इथे लावत होता, कुलूप वगैरे लावत होता, कारण की कुत्र्यांची भीती असते. हां, त्यांनी इथं पाळलेलं कुत्रा आहेत, पण बाहेरून पण कुत्रे जर जास्त प्रमाणात आले तर डायरेक्ट मध्ये जातील काही, ह्या भीतीनं मग कुलूप वगैरे लावून घेतो सगळे इथे दरवाजांना. आणि आता चालू आहोत घरी. बघा, भीती घालून मारून प्लॅस्टर करणे का, ते प्लॅस्टर का बनवून निघत रे ते. ही साडी सटकती. आणि आता इथे आलो होतो मंदिरामध्ये, म्हणजे घरी आल्यावर हातपाय वगैरे धुतले, चहा पिलो आणि नंतर आलो इथे दर्शनासाठी देवाच्या. आणि हे जे मंदिर आहेत ना ते माझ्या आईवडिलांच्या घराच्या समोरच आहेत, म्हणजे त्यांच्याच जागेमध्ये. तर मग हे बघा, इकडे दुसऱ्या ज्या मुली आहेत ना आमच्या इथल्या, माझ्या माहेरी आलेल्या, त्या पण आल्या होत्या बसण्यासाठी. तर आम्ही खूप वेळ तिथे गप्पा मारत बसलो. आणि नंतर त्याला म्हटलं चला घरी जाऊयात, घरी चहा प्यायला चला. मग त्या आल्या होत्या माझ्यासोबत. हे बघा, चला. आणि इथे मंदिरापाशी आलं ना एकदम फ्रेश असं वाटतं. तर सर्व इथं आल्या होत्या त्या, म्हणजे आमच्या इथल्याच ज्या माहेरी आलेल्या आहेत ना त्या आल्या होत्या चक्करसाठी इकडे. तर सर्वजण इथं आम्ही बसलो होतो, गप्पा मारल्या आणि मग चला म्हटलं चहा पिण्यासाठी. तर सर्व चालले आहेत घरी. आणि हे बघानंतर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे 7 ते 7:30 वाजता पुन्हा इथे आरतीची वेळ होते आणि सर्व येतात आरतीला. तर आम्ही पण इथे आरतीला आलो होतो. तर स्वयंपाक बनवताय घरी, काही झालाय, काही बनवायचं बाकी आहेत. तर मग त्यापूर्वी इथे आरतीला आलो. आणि आरती झाल्याशिवाय इथे कोणी जेवण करत नाहीत. पहिले आरती होती 7:30 पावणे 8 आणि त्यानंतर मग घरी जाऊन जेवण करतात सर्व. तर सर्व आम्ही दोघी पुन्हा म्हटलं आता माहेरी कधी येणं होतं, नाही येणं होत, तर मग देवाचे इथे दर्शन घ्यावेत. तर पुन्हा मी इथे दर्शन घेत आहेत. हे बघा,
आणि मग ठीक आहे, आता इथेच मी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणापाशी माझ्या व्हिडिओचा शेवट करते आणि भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या. पण त्यापूर्वी माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला खूप सारे लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल, माझ्या चॅनल जर कोणी पहिल्यांदा बघत असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज घेऊन येईल नवनवीन. तर ठीक आहे, नाही ती मी आई आहे तर बंद करू का?